नमस्कार, मी सुमित ग्याम आणि आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. आज आपल्यासोबत जागतिक विक्रमवीर, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, सुवर्ण पदकांची शतकवीर, नॅशनल स्केटिंग चॅम्पियन, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अष्टपैलू स्केटिंगपटू, हिंदरत्न कुमारी मनस्वी विशाल पिंपळे आज आपल्या न्यूज रूम मध्ये आहे. सर्वप्रथम आपण तिचे आज आपण स्वागत करू. मनस्वी, सर्वप्रथम आपला हक्क मराठी न्यूज चॅनल मध्ये तुझे स्वागत आहे. थँक्यू. आत्ताच झालेल्या 24 तारखेला मनस्वीनी पांढरकवडा ते वणी हे 50 किलोमीटरचं अंतर गाठलंय. ही साधी बाब नाही. आणि हा जो रोड आहे पांढरकवडा ते वणी, हा तिचा ट्रॅक नसतानाही तिने जवळपास 50 किलोमीटरचं अंतर या चिमुकलीनं गाठलेलं आहे. तिचं सर्व स्तरातून आज कौतुक. 50 किलोमीटर अंतर गाठलं. रस्ताही अत्यंत खराब होता. तुझा या स्केटिंग दरम्यान तुझा अनुभव कसा होता? रस्ता खराब होता आणि म्हणजे मला माझ्या पायाला असं म्हणजे शुबाईट झालं, तरी मी म्हणजे विचार केला का आपला सत्कार आणि आपलं हे नाही झालं पाहिजे. पण एवढं सगळं केलंय म्हणून आपलं हे झालं नाही पाहिजे, म्हणून आपण 50 किलोमीटर केलं पाहिजे. आणि पोलीस काकांनी पण हेल्प दिली म्हणून. मनस्वी, या उपक्रमादरम्यान तू काय संदेश देऊ इच्छिते समाजाला? तुला का ज्या खेळात खेळायचे ते खेळ खेळा आणि मोबाईल थोडा कमी करा. ही होती मनस्वी विशाल पिंपळे. खेळण्याच्या वयात तिने जग जिंकलेलं आहे आणि हिचे मोटिवेटेड आहे हिचे वडील. वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात की वडिलांनी मुलगा नाही शिकविला, तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तसेच शिक्षण देणे अगत्याची, अशी ग्रामगीतेतून शिकवून देणारे वंदनीय राष्ट्रसंत. आपल्यासोबत मनस्वीचे वडील सुद्धा आहे. दादा नमस्कार, आपला हक्क मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. काय वाटतं, आपली एवढ्या वयामध्ये आपली मुलगी आज सेलिब्रिटी झालेली आहे, जागोजागी तिचा सत्कार सन्मान होते आहे, मोठ्या मोठ्या लोकांकडनं तिचं कौतुक होत आहे. आणि गेल्या आता 24 तारखेला तिने पांढरकवडा ते वणी अशा खडतर रोडवरून तिने 50 किलोमीटरचं अंतर गाठलं. एक बाप म्हणून काय वाटतं आपल्याला? स्पोर्ट्स पर्सन तर सगळेच बनत आहे, परंतु आम्ही पुण्याला असतो आणि गावाची नाळ जोडली जावी आणि समाजात तिला खेळाच्या व्यतिरिक्त काहीतरी सोशल अवेअरनेस झाला पाहिजे. आणखी तिच्यासारखे भरपूर खेळ तयार झाले पाहिजे. देशात आणखी बरेच आपल्याला मेडल द्यायचे आहे, कारण की आपल्या ऑलिम्पिकच्या जर मेडल टॅली बघितली तर आपण खूप मागे आहे. 2036 मध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिकसाठी देशाने बरेच मेडल द्यावे, त्याकरता सोशल अवेअरनेस मॅसेज द्यावा या दृष्टीने 50 किलोमीटर स्केटिंग केल्या गेली. जर उद्या या पूर्ण रॅली दरम्यान 500 ते 1000 विद्यार्थ्यांनी तिचं स्वागत केलं, एक जरी विद्यार्थी नॅशनल किंवा इंटरनॅशनल जाऊ शकला तर या रॅलीचं सार्थक झालं असं मला वाटतं. भविष्यामध्ये मनस्वी मोठ्या पदावर जाणार यात वाद नाही, पण तुम्हाला नेमकं तिला काय बनवायचं आहे भविष्यामध्ये? मला तिला बाय पॅशनेट स्पोर्ट्स पर्सन तर राहीलच. ती कोचिंग केली आणि जर तिला उद्या मानत द्यायची झाली तर तिला स्पोर्ट्स थ्रू IPS बनेल अशी माझी अपेक्षा आहे. ही होती हिंदरत्न मनस्वी आणि तिचे वडील विशाल पिंपळे. भविष्यात मनस्वी मोठ्या पदावर जावं आणि तिचा मोठ्या ठिकाणी सत्कार हो, ही सदिच्छा व्यक्त करून आज इथे थांबतोय. बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल.